फक्त 5 रुपयाचा हा तुरटीचा तुकडा तुमच्या चेहऱ्यासाठी अगदी वरदान आहे. त्याचबरोबर तुमच्या चेहऱ्यावरचे सगळे प्रॉब्लेम दूर करायची ताकद या तुरटीमध्ये असते. तुरटी ही सौंदर्यवर्धक म्हणून मानली जाते. त्याचबरोबर आपल्या चेहऱ्यावर जर का काळे डाग, वांगाचे डाग तसे सुरकुत्या असतील तर तेही काही दिवसातच दूर करायचं काम तुरटी करत असते. त्याचबरोबर इन्स्टंट ग्लो तुमच्या चेहऱ्यावर येईल. त्यासाठी आजची ही रेमेडी स्टेप बाय स्टेप नक्की फॉलो करा. तर चला, या ठिकाणी आपल्याला लागणार आहे एक मध्यम आकाराचा तुरटीचा तुकडा. तर 70% लोकांना माहिती नसतं की तुरटी ही आपल्या चेहऱ्यासाठी कशा पद्धतीने यूज करायला हवी. तर भरपूर जण ही डायरेक्टली अशाच पद्धतीने चेहऱ्यावर यूज करत असतात किंवा डायरेक्टली चेहऱ्यावर लावत असतात. परंतु तसे न लावता ते आपल्याला आधी तुरटीचे शुद्धीकरण करणं खूप जास्त गरजेचं असतं किंवा प्युरिफिकेशन करणं हे खूपच जास्त गरजेचं असतं. तुरटीला आधी आपण थोडं जाडसर कुटून घ्यायची आहे. त्यानंतर मीडियम हीटवर आपल्याला तवा गरम करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर या ठिकाणी आपल्याला तुरटी ही भाजून घ्यायची आहे. तुरटीचं जोपर्यंत पूर्णतः पाणी होत नाही तोपर्यंत आपल्याला ती कंटिन्युअसली भाजून घ्यायची आहे. तर साधारणतः 5 ते 10 मिनिट एवढा टाईम या मेथडसाठी लागत असतो. तर तुरटीचं प्युरिफिकेशन करण्यासाठी आपल्याला लोखंडाच्या तव्याचाच वापर करायचा आहे, कारण यामुळे याचा रिझल्ट हा खूप चांगल्या प्रकारे आपल्याला बघायला मिळत असतो. तर बघू शकताय तुम्ही हळूहळू आता तुरटीचं पूर्णतः पाणी होत आहे. आपण तुरटी जर का अशीच कुटायला गेलो किंवा मिक्सरमध्ये ग्राइंड करायला गेलो तर तिचं व्यवस्थित असं पावडर होत नाही. त्यामुळे अशा पद्धतीने तिचे शुद्धीकरण असो किंवा प्युरिफिकेशन ज्याला म्हणतात ते करून घेणं खूप जास्त गरजेचं असतं. तर आता साधारणतः 7 ते 8 मिनिट झालेले आहेत आणि या ठिकाणी बघू शकताय की तुरटीचा जो कलर आहे तो पूर्णतः व्हाईट झालेला आहे आणि ती पूर्णतः आता पावडर फॉर्ममध्ये आलेली आहे. तर आता या ठिकाणी आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि आता ही तुरटी आपण काढून एका खलबत्त्यामध्ये आता हिचं पावडर आपल्याला करून घ्यायचं आहे. तर बघू शकताय तुम्ही, तर पूर्णतः अशा पावडर फॉर्ममध्ये येते तोपर्यंत आपल्याला ती भाजून घ्यायची आहे. तर तुरटी भाजत असताना अजिबातही घाई आपल्याला करायची नाही आहे. पूर्णतः अशा प्रकारे तिचं पावडर व्हायला हवं किंवा व्हाईट कलरमध्ये ती यायला हवी. तर आता या ठिकाणी खलबत्त्यामध्ये आपल्याला पूर्ण ही तुरटी बारीक करून घ्यायची आहे. अगदी मिनिटातच तिचं पावडर या ठिकाणी होत असतं. तर आता आपल्याला यानंतर ही तुरटीचं पावडर झाल्यानंतर एका काचेच्या कंटेनरमध्ये ही पावडर आपल्याला स्टोअर करून ठेवायचं आहे. तुम्ही एकदाच हे पावडर जर का बनवून ठेवलं तर ते अगदी 7 ते 8 महिन्यापर्यंत किंवा वर्षापर्यंत ते टिकत असतं. हे पावडर अजिबातही खराब होत नाही. आणि आता या ठिकाणी एका काचेच्या कंटेनरमध्ये आपण हे स्टोअर करून ठेवणार आहोत. तर आता यापासून रेमेडी आपल्याला कशा पद्धतीने तयार करायची आहे ते या ठिकाणी स्टेप बाय स्टेप नक्की फॉलो करा. तर या ठिकाणी आपल्याला घ्यायचा आहे एक स्वच्छ बाउल. तर यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे 2 टेबलस्पून एवढं घट्ट दही. जर का तुमच्याकडे 2 ते 3 दिवसापूर्वीचं आंबट दही असेल तर अतिउत्तम, कारण त्यापासून रिझल्ट हा तुम्हाला खूप लवकर बघायला मिळेल. तर या ठिकाणी साधारणतः 2 टेबलस्पून एवढं दही घेतल्यानंतर ते आपल्याला छान असं फेटून घ्यायचं आहे. जोपर्यंत ते क्रीमी स्ट्रक्चरमध्ये येत नाही तोपर्यंत आपल्याला सतत ते मिक्स करत राहायचं आहे. तर या ठिकाणी बघू शकताय तुम्ही पूर्णतः दही एक क्रीमी फॉर्ममध्ये आलेलं आहे किंवा क्रीमी स्ट्रक्चरमध्ये आलेलं आहे. तर अशा पद्धतीनेच आपल्याला दही हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर दह्यामध्ये लॅक्टिक ॲसिडचं प्रमाण हे भरपूर जास्त असतं, जे की आपल्या चेहऱ्यावरची जेवढी देखील घाण असते ती बाहेर काढण्याचं काम हे दही करत असतं. तर आता दह्यामध्ये आपल्याला साधारणतः 1 ते 1.5 टेबलस्पून एवढं तांदळाचं पीठ ॲड करायचं आहे. तर तांदळाचं पीठ घालणं यामध्ये खूपच जास्त गरजेचं आहे, कारण तांदळाच्या पिठामध्ये नॅचरल ब्राईटनिंग किंवा लाईटनिंग प्रॉपर्टीज भरपूर जास्त असते आणि व्हिटॅमिन ईचं प्रमाण हे तांदळाच्या पिठामध्ये भरपूर जास्त असतं, जे की आपल्या त्वचेला नॅचरल ग्लास स्किन येण्यासाठी किंवा नॅचरल ब्राईटनिंग इफेक्ट येण्यासाठी खूपच जास्त इफेक्टिव्ह राहतं. तर आता तांदळाचं पीठ किंवा राईस फ्लोअर घातल्यानंतर या ठिकाणी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे ते म्हणजे तुरटीचं पावडर. लक्षात ठेवा, तुरटीचं पावडर आपल्याला खूप कमी क्वांटिटीमध्ये मध्ये यूज करायचं आहे. साधारणतः 2 ते 3 पिंच एवढं आपल्याला तुरटीचं पावडर घ्यायचं आहे. आपण जर का जास्त तुरटीच्या पावडरचा या ठिकाणी यूज केला
तर त्यामुळे आपली चेहऱ्याची त्वचा ही जास्त ड्राय होत असते. त्यामुळे व्यवस्थित अशा मेजरमेंटनुसार आपल्याला ही रेमेडी तयार करायची आहे, जेणेकरून तुमची त्वचा जास्त ड्राय देखील होणार नाही आणि त्वचेवर त्याचा रिझल्ट देखील खूप चांगल्या प्रकारे बघायला मिळेल. तर आता यामध्ये आपल्याला नेक्स्ट इन्ग्रेडियंट ॲड करायचं आहे, ते म्हणजे कस्तुरी हळद, ज्याला आपण व्हाईट टर्मरिक म्हणतो. जर का तुमच्याकडे कस्तुरी हळद नसेल, जर का तुम्ही किचनची हळद ॲड करत असणार, तर तुम्ही हळद या ठिकाणी स्किप करू शकता. शक्यतो या रेमेडीमध्ये किचनची हळद ॲड करणं अवॉइड करा, कारण बऱ्याच वेळा त्याचे रिॲक्शन देखील आपल्या चेहऱ्यावर होत असतात किंवा त्याचा पिवळसर रंग आपल्या चेहऱ्यावर उमटत असतो. तर आता कस्तुरी हळद ॲड केल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता या ठिकाणी ही रेमेडी अजून देखील पूर्णतः तयार झालेली नाही आहे, कारण आपण यामध्ये तुरटीचा वापर केलेला आहे. तर बऱ्याच वेळा तुरटी ही प्रत्येकाला सूट होत नसेल, तर भरपूर वेळा कोणाची त्वचा ही जास्त अधिकच ड्राय होत असते. त्यामुळे आपण यामध्ये ॲड करणार आहोत ते म्हणजे मध. तर मध हे घालणं खूपच असं गरजेचं आहे, कारण मधामुळे आपल्या चेहऱ्याला नॅचरली नॅरिशमेंट मिळत असते किंवा डीप हायड्रेशन मिळत असतं. तसेच आपल्या चेहऱ्यावरचे सगळे प्रॉब्लेम दूर करायची बेनिफिट्स देखील मधामध्ये भरपूर जास्त असतात. तर चला आता मध घातल्यानंतर आपण यामध्ये ॲड करायचं आहे ते म्हणजे कोकोनट ऑइल, म्हणजेच नारळाचं तेल. तर साधारणतः 2 ते 3 थेंब एवढं आपल्याला कोकोनट ऑइल यामध्ये ॲड करायचं आहे आणि यानंतर कोकोनट ऑइल घातल्यानंतर आपल्याला व्यवस्थित असा हा फेस पॅक मिक्स करून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकतात की स्ट्रेक्चर किंवा कन्सिस्टन्सी आपण जास्त लिक्विडही या ठिकाणी ठेवलेली नाही आहे. घट्ट असा हा फेस पॅक आपल्याला तयार करायचा आहे. तर आता हा फेस पॅक चेहऱ्यावर अप्लाय करायच्या आधी चेहरा स्वच्छ वॉश करून घेणं खूप जास्त गरजेचं असतं, कारण कुठल्याही प्रकारचं कॉस्मेटिक नको असायला. त्यामुळेच तुमच्या चेहऱ्यावर त्याचा रिझल्ट हा लवकर बघायला मिळत असतो. तर आता या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित असं चेहऱ्याला लोअर टू अप्पर डायरेक्शनमध्ये हा फेस पॅक चेहऱ्याला अप्लाय करून घ्यायचा आहे आणि किंवा सर्क्युलर मोशनमध्ये देखील तुम्ही हा फेस पॅक चेहऱ्यावर अप्लाय करू शकतात. लक्षात ठेवा, कुठलीही होम रेमेडी आपण चेहऱ्यावर अप्लाय करतो त्यावेळेस ती कशा पद्धतीने चेहऱ्यावर अप्लाय करतो यावर देखील त्याचा रिझल्ट अवलंबून असतो. तर व्यवस्थित अशा पद्धतीने जर का आपण कुठलाही फेस पॅक चेहऱ्यावर अप्लाय केला, तर त्याचा रिझल्ट हा आपल्याला खूप चांगल्या प्रकारे बघायला मिळत असतो. तर आता आपल्याला फेस पॅक चेहऱ्यावर अप्लाय झाल्यानंतर 2 ते 3 मिनिटासाठी हलक्या हाताने चेहऱ्याला मसाज करायची आहे, कारण आपण यामध्ये तांदळाचं पीठ ॲड केलेलं आहे, ज्यामध्ये तांदळाचे स्मॉल पार्टिकल्स असतात किंवा बारीक असे दाणे असतात, जे की आपल्या त्वचेला नॅचरल एक्सफोलिएट करायचं काम करतात किंवा स्क्रब करायचं काम करत असतात. यामुळे आपल्या चेहऱ्यावरील सगळी डेड स्किन तर रिमूव्ह होतेच, त्याचबरोबर ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड देखील रिमूव्ह व्हायला मदत होत असते. तर आता आपल्याला चेहऱ्यावर 2 ते 3 मिनिटासाठी मसाज झाल्यानंतर फेस पॅकची सेकंड लेअर अप्लाय करायचं कधीही विसरायचं नाही. ही स्टेप खूप जास्त महत्त्वाची असते, यामुळे इन्स्टंट ग्लो यायला मदत होत असते. त्याचबरोबर तुमच्या चेहऱ्यावर जर का जास्तीच्या सुरकुत्या असतील, तर ते देखील कमी व्हायला या प्रोसेसमुळे मदत होत असते. तर चला आता या ठिकाणी चेहऱ्याला फेस पॅक अप्लाय झाल्यानंतर 10 ते 15 मिनिटासाठी हा ड्राय व्हायला असंच राहू द्या आणि त्यानंतर थंड पाण्याने किंवा कोमट पाण्याने चेहरा आपल्याला वॉश करून घ्यायचा आहे. तर आता या ठिकाणी रिझल्ट तुम्ही बघू शकतात की किती सुंदर असा ग्लो चेहऱ्यावर येत असतो. त्याचबरोबर आपली चेहऱ्याची त्वचा ही व्यवस्थित अशी टाईट होत असते आणि आपण यामध्ये कोकोनट ऑइल आणि मधाचा वापर केलेला असल्यामुळे जास्त देखील टाईट होत नाही व त्याचबरोबर डीप हायड्रेशन आपल्या त्वचेला मिळत असतं. तर चला आता फेस पॅक अप्लाय झाल्यानंतर चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावायचं कधीच विसरायचं नाही आहे, कारण यामुळे आपल्या चेहऱ्याला एक छान असा ग्लो येत असतो. त्याचबरोबरचे पोर्स आपल्या चेहऱ्यावरचे ओपन झालेले असतात, ते लॉक करायचं काम मॉइश्चरायझर करत असतं. त्यासाठी मॉइश्चरायझर लावायचं कधीच विसरायचं नाही. तर बघू शकताय तुम्ही सुंदर असा ग्लो चेहऱ्यावर आलेला आहे आणि कितीही जुने वांगाचे डाग असू द्या ते देखील कमी करायचं ताकद ही तुरटीमध्ये असते. त्यामुळे नक्की अशा पद्धतीने तुम्ही ही रेमेडी तयार करून बघा आणि चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावल्यानंतर 2 ते 3 मिनिटासाठी अशा प्रकारे मसाज नक्की करा, जेणेकरून चेहऱ्यावर ब्लड सर्क्युलेशन हे खूप चांगल्या प्रकारे होईल आणि तुमच्या चेहऱ्यावर वाढत्या वयानुसार जे प्रॉब्लेम आहे ते कमी व्हायला मदत होत असते. त्याचबरोबर वाढत्या वयात देखील तुमची चेहऱ्याची त्वचा ही खूपच जास्त तुकतुकीत राहते. तर चला या ठिकाणी आजची ही रेमेडी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर जर का नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा. चला तर मग भेटूया नवीन अशाच रेमेडीसोबत. बाय.